हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. गोरखनाथजींनी म्हटले, जर तू माझ्याबरोबर चर्चा करू इच्छितोस कबीरजी, तर या माझ्या समान आसनावर या. नाथजी तिथून उठले. जमिनीवरून असे पद्मासन घालून बसले होते. पद्मासन घातलेले असतानाच वर गेले आणि त्रिशूळावर जाऊन विराजमान झाले. हे बघा, हे त्रिशूळावर बसलेले आहेत. मग परमात्म्याने काय लीला केली की कबीरजींना म्हटले की गोरखनाथजी, तुमची व आमची गोष्ट ज्ञानचर्चेची होती, ज्ञानसंवादाची होती. हे जादूगिरीवाले काम आम्ही नाही जाणत आणि ना हे पसंत आहे, ना या अध्यात्म मार्गात याची काही व्हॅल्यू आहे. तुम्ही खाली बसून आणि चर्चा करा की जनतेला पण माहीत पडेल सत्य काय आहे. तर गोरखनाथजी म्हणतात, तुमच्याकडे काही आहे तर या माझ्यासारखे बसून चर्चा करा, नाहीतर हार स्वीकार करा. त्यांच्याकडे तर एक डाव होताच हा. तर परमात्मा म्हणाले, अच्छा ठीक आहे. कबीर साहेब लहानपणापासूनच विणकराचे काम करू लागले होते आणि खिशात एक चरख्यावर या महिला जे सूत कातत असत, एक रीळ बनवायचे इतके मोठे कच्च्या धाग्याचे, 100-150 फूट लांब धागा बनायचा त्याचा. त्यातूनच सूत कपडा बनवायचे भगवान. त्याला कुकडी म्हणतात. आमच्या देशी हरियाणामध्ये याला कुकडी म्हणतात, कच्च्या धाग्याची कुकडी. कुकडी काढली खिशामधून ते रीळ धाग्याचं आणि एक टोक पकडलं आणि त्याला असं उडवलं परमात्म्याने, तो धागा सरळ उभा राहिला, स्ट्रेट परपेंडिक्युलर. 150 फूट उंच त्याचं शेवटचं टोक, आकाशात 150 फुटावर. परमात्मा तिथून उठले आणि त्या धाग्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन बसले 150 फुटावर. आता गोरखनाथजींना म्हटले की नाथजी, या माझ्याबरोबर बसून चर्चा करूया, या तिथे. आता पुण्यात्म्यांनो, अशी गोष्ट नव्हती की गोरखनाथजी आकाशात अजून वरती जाऊ शकत नव्हते. ते तर अजून पण वर जात असायचे, स्वर्गात पण, पितरलोकात पण जात होते. परंतु समर्थांच्या समोर सिद्धी समाप्त होतात. जसे हे घड्याळ बनवलंय, आता याची सिद्धी बनवली कामगाराने, इंजिनियरने, की ते स्वतःचे स्वतः फिरत आहे. आणि याच्यासमोर चुंबक उभे करा 1 फूट दूर, हे जॅम होईल, पुढे नाही सरकणार, तिथेच थांबेल. तर ते समर्थ येऊन बसले. त्यांच्याकडून प्राप्त करून ही छोटी मोठी खेळणी खेळत असतात, प्रभुता मिळवून शेफारतात. त्या परमात्म्याने त्याच्या सगळ्या सिद्धी कॅन्सल केल्या. जाऊ पाहत होता वर आणि जमिनीवर असा पडला धडाम करून. सर्वांगात वेदना होऊ लागल्या. जाणलं गोरखनाथाने की आज तुझी सिद्धी नाही काम करणार. आता गोरखनाथ असा बसला आहे जसा पॅरालिसिस होतो माणसाला, जरा पण हालता नाही येऊ शकत. तेव्हा गोरखनाथजींनी म्हटले, या कबीरजी खाली या, आता मी जाणले तुम्हाला, आता चर्चा करूया. तेव्हा परमात्म्याने त्यांना ज्ञान समजावले की हे बालकांच्या नाट्यामधून मोक्षमार्ग नाही मिळू शकत. म्हणतात, जंतर मंत्र जोग निभाई, काल चक्र जम जोरा खाई, तुम हो जम की फर्दी माही. म्हणतात गोरखनाथ सिद्धि में फूल्या, गोरखनाथ सिद्धि में बोल्या और टूणे टामण हांड फूल्या. जंतर मंत्र जोग निभाई और काल चक्र जम जोरा खाई, तुम हो जम की फर्दी माही. फर्द करारनामा असतो ना, जसं कोणी रजिस्ट्रेशन करतात कोणत्या जमिनीचं, तर करारनामा केला म्हणजे पक्का झाला त्याचा तो जमिनीचा तुकडा. तर परमात्मा म्हणतात, तू तर काळाच्या करारामध्ये चढत आहेस, काळाचा पक्का दूध बनलास आणि दुसऱ्यांना पण फसवतेस. आता समर्थांसमोर बसलेल्या गोरखनाथजींना त्यांच्या सिद्धींवर इतका अभिमान होता की कोणी त्यांच्यासमोर टिकणारा नव्हता. एकदा आपल्या गुरुदेवांच्या म्हणण्याप्रमाणे
कोणती चिंता होती त्यांना. मोठी कहाणी आहे ती, नंतर कधी सांगू. एका डोंगराला सोन्याचं बनवलं होतं सिद्धीने, डोंगराला सोन्याचं, आणि आपल्या गुरुदेवांच्या तुकडे झालेल्या शरीराला जिवंत केलं होतं. अशी सिद्धी होती. आणि त्यावेळी परमात्म्याच्या समोर सगळी सिद्धी फेल झाली, जसे काल तुम्हाला ऐकवले होते. परासिद्धी पूर्ण पटराणी सतलोकी कहूँ निशानी. तो परमात्मा समर्थ आहे, सगळ्या सिद्धींनी युक्त आहे. सिद्धी त्याच्या दासी आहेत आणि त्याचीच भक्ती करून आपण छोटा मोठा आराम प्राप्त करून इथे ऋषी महर्षी व देवता बनतो. तेव्हा गोरखनाथजींनी खूप काही समजून घेतले, परंतु असे मन लवकर हार मानत नाही. आता बघा, हे चित्र बघा. परमात्मा गोरखनाथजी त्रिशूळावर बसले आहेत आणि परमात्म्याने धागा फेकला आहे वर आणि त्याच्या वरच्या टोकावर बसले जाऊन. आता या चित्रात खूप कमी दिसत आहे, परंतु हे बनवले नाही जाऊ शकत इतके उंच. तर कबीर साहेब खूप वर होते. तर गोरखनाथजींनी म्हटले की भगवान, मी एक परीक्षा अजून करीन तुमची. परमात्मा म्हणाले, बाबा ती पण करून घे. की चला दर्या गंगेच्या काठावर जाऊया आणि मी नदीमध्ये डुबकी मारीन. जर तुम्ही मला शोधून काढले नदीतून तर मी तुमचा शिष्य बनेन. परमात्मा म्हणाले, चल बाबा. गंगा नदीच्या काठावर बसले जाऊन गोरखनाथजींनी गंगेत उडी मारली आणि मासा बनले, जिथे शेकडो हजारो मासे अजून होते. परमात्मा आत गेले आणि पकडून आणले त्याच माशाला. गोरखनाथाला पण पकडले आणि बसवले गोरखनाथ बनवून. चरणांवर पडला, पाय पकडले गोरखनाथजींनी की खरोखरच तुम्ही समर्थ आहात. तेव्हा गोरखनाथजींनी म्हटले, हे परमात्मा, तुम्ही कोण आहात? तुम्ही माझी सगळी गुर्मी काढून टाकली आणि मी माझे कर्म बिघडवत होतो, तुम्ही मला वाचवले. पुण्यात्म्यांनो, हे मन आहे ना, हे काळाचा दूत आहे. आत्मा परमात्म्याचा अंश आहे. जेव्हा परमात्मा तिथे उभे होते, मन पळून गेले, आत्मा रडत होता गोरखनाथांचा. तर परमात्म्याची तर सगळी मुले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश पण त्यांचेच बालक आहेत. रामकृष्ण सद्गुरु साहेजादे भक्ती हे तिने हुए प्यादे. आता ते पण भक्तीसाठी इथे आले होते बिचारे. इथे चुकीची साधना करून देवता बनले, तिथे प्रभू म्हणून मिरवले गेले. आता तर ऐकत नाहीत कोणाचे. आता त्यांना पण परमात्मा भेटले होते. त्यांनी एक वेळा तर स्वीकार केले, कारण की आत्मा तर सगळ्यांचा भगवानासाठी तळमळत आहे. परंतु हे मन काळाचा दूत त्याने विपरीत केले, परमात्म्यापासून दूर केले त्यांना. कबीर साहेब म्हणतात, श्वेत भूमि का हम गए जहां विष्णु विशंबर दास और हरियम हीरा नाम देकर चेला की न्यादास. हम बैरागी ब्रह्मपद सन्यासी महादेव और सोहम मंत्र दिया शिव जी को करे हमारी सेव. असे ब्रह्माजींकडे गेले होते. त्यांना ओम मंत्र देऊन, प्रथम मंत्र, कारण की पहिला मंत्र यासाठी दिला जातो की त्याची श्रद्धा किती होईल, मग पुढे नेले जाते. तर पहिले तर त्या तिघांची खूप चांगली श्रद्धा बनली. मग नंतर या मनाने त्यांना प्रेरित केले की हे असेच काहीतरी सांगत आहेत, कोणतं ज्ञान नाही पटत यांचं. असेच गोरखनाथजींनी तेव्हा तर सर्व गोष्टी मानल्या. परमात्म्याने सगळी कथा ऐकवली, मोठं ज्ञान ऐकवलं आणि मग गोरखनाथजी त्याच ज्ञानाने स्वतः वक्ता बनले. या ज्ञानामध्ये इतकी ओढ आहे परमात्म्याची, वेगळं ज्ञान आहे. तर सामान्य व्यक्ती पण कुठे सांगू लागतो तर शेकडो व्यक्ती त्याने पण प्रभावित होतात आणि त्याची वाहवा सुरू होते. परंतु जोपर्यंत समाधान पूर्ण होणार नाही तर त्याचा कोणताच फायदा नाही. जसे कोणाला ज्ञान आहे आणि त्याने कोणाला सांगितले की तुम्हाला हा रोग आहे आणि त्याला ज्ञान झाले याच्या सांगण्यावरून की आपल्याला हा रोग आहे, अशी अशी लक्षणं त्याची. आता ज्ञान करून देणाऱ्याला पण माहिती आहे आणि ज्याला रोग आहे त्याला पण माहीत झालं याच्या सांगण्यामुळे. आता औषध सांगणाऱ्याकडे औषध नाही आहे तर दोन्ही व्यर्थ आहे. तर संत ज्ञान पण असावं आणि त्याच्याकडे कंप्लीट कोर्स असेल
तर त्या ज्ञानाने तर माहिती होते, समाधानाने साधनेने ते समाधान होते. समाधान नाही तर ज्ञानाचा उपयोग एका आण्याचा नाही. युजलेस आहे ते ज्ञान. तर मग गोरखनाथ ज्ञानी म्हणून मिरवला गेला काही दिवसांनंतर. तर त्यासाठी म्हटले गेले गोरख से ज्ञानी गणे, त्याच्याकडे मूळ मंत्र नव्हता. और सुख दे जती जहान, और सीता सी बहु भारिया पर संत दूर स्थान. तर गोरखनाथजींनी विचारले की प्रभू तुम्ही कोण आहात, कुठून आलात? तुम्ही इथे, तुम्हाला तर लोक विणकर विणकर म्हणतात, धाणक म्हणतात तुम्हाला. तर काय सांगतात परमेश्वर? अवधू अवगत से चल आया, मेरा कोई भेद मरम ना पाया. मात पिता मेरे कछु नाही, ना मेरे घर दासी. जुल्हाए का सुत आण कहाया, जगत करे मेरी हासी. मात पिता मेरे कछु नाही, ना मेरे घर दासी. जुल्हे का सुत आण कहाया, जगत करे मेरी हासी. ना मेरा जन्म न गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया. काशी नहर जल कमल पडेरा, तहाँ जुलाहे न पाया. मात ना मेरा जन्म न गर्भ बसेरा, एक बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहाँ जुलाहे न पाया. मात पिता मेरे कछु नाही, ना मेरे घर दासी. जुल्हे का सुत आण कहाया, जगत करे मेरी हासी. 5 तत्व का धड़ नहीं मेरा, और जानू ज्ञान अपारा. सत स्वरूपी नाम साहिब का, ओ हे नाम हमारा. अदर दीप गगन गुफा में, ता निज वस्तु सारा. ज्योत स्वरूपी तेरा अलख निरंजन, वो दरता ध्यान हमारा. अदर दीप जा गगन गुफा में, ता निज वस्तु सारा. तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, वो धरता ध्यान हमारा. हाड चाम लहू ना मेरे, मैं हूँ सतनाम उपासी. तारण तरण अव्यय पद दाता, मैं हूँ कबीर अविनाशी. आता काय सांगतात परमात्मा? नाही माझा कोणता जन्म झाला, नाही मी कोणत्या मातेच्या गर्भात राहिलो. मी स्वतःच माझ्या सतलोकातून चालत येऊन एक बालक रूप धारण करून कमळाच्या फुलावर, तलावात, सरोवरामध्ये विद्यमान झालो. तिथून मला एक विणकर घेऊन इथे आले, ज्या कारणाने मी विणकर म्हणावं लागेलो. मात पिता मेरा कुछ नाही, अन्ना मेरे गर्दासी. मी कोणती पत्नी स्वीकार नाही केली. और जुल्हे का सुत आण कहा, जगत करे मेरी आसी. मग काय सांगतात की 5 तत्व का धड़ नहीं मेरा, हे शरीर तुमच्यासारखे नाहीये माझे. और जानू ज्ञान अपारा. तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, वो धरता ध्यान हमारा. हाड चाम लहू ना मेरे, हूँ सतनाम उपासी. और तारण तरण अभय पद दाता, मैं हूँ कबीर अविनाशी. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा महिमा स्वतः येऊन त्यांनी सांगितला की मी ना तर जन्म घेतो आणि नाही माझे कोणी माता पिता आहेत. मैं अवगत से चल आया, मेरा भेद मर्म ना पाया. तर परमात्म्याला न समजता न जाणता आपण त्या हिऱ्याच्या महिम्याशी अपरिचित असल्यामुळे अजूनपर्यंत आपण या अन्य उपासना करून, दगडगोटे जमा करून असा विचार करत होतो की आपण खूप जास्त भक्तिधन मिळवलं. तर जो प्रसंग चालू आहे त्याकडे येऊया की आपल्याला आपले जितके पण धर्मगुरू होते ते पूर्ण रूपाने अज्ञानी होते, आपल्याला तत्वज्ञान नाही सांगू शकले. आणि परमात्मा या ज्ञानाला आपल्याला सांगायला आले होते. यांनी परमात्म्याच्या या ज्ञानाला आपल्यापर्यंत पोहोचू नाही दिले. आणि परमेश्वराला एक धाणक, एक विणकर, एक क्षुद्र, अशिक्षित निरक्षर, अंगुठा छाप आणि देवी देवतांचा आलोचक इतके बदनाम केले
की त्यावेळचे आपले पूर्वज परमात्म्याचा आतून इतका द्वेष करत होते की हा आमच्या देवी देवतांबद्दल उलटसुलट बोलत आहे. तर परमात्मा म्हणतात, ते साच कहूं तो जग ना माने, पर झूठ कही ना जाई हो. ये ब्रह्मा विष्णु शिवजी दुखिया, जिन ये राह चलाई हो. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने सांगितले आहे की संसारात कोणी प्राणी सुखी नाहीये. तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाने स्वतःच्या हलक्या दुःखाला आणि सुख मानून बसलात. सुखाचा तुम्हाला कधी स्पर्शही झाला नाहीये, या कारणाने तुम्ही त्या सुखाशी अपरिचित आहात. आणि जी साधना तुम्ही करायला हवी होती ती साधना न करून तुम्ही भक्तीमध्ये निर्धन बनलेले आहात. एकेका पैशासाठी नाही माहीत कुठे कुठे भटकता, विदेशात जाता. कशासाठी? भरपूर पैसे जमा करीन आणि काय करणार या पैशाचे? बंगला बनवीन, कार घेईन, मुलगा मुलीचे लग्न करीन, लाखो रुपये खर्च करीन. संपूर्ण आयुष्यभर कर्म बिघडवले आणि संपूर्ण जीवनभर धन जोडले. एका मिनिटात मृत्यू झाला तिथेच सोडेल. पुढे गाढव कुत्रा बनून त्याच गल्लीमध्ये फिरेल. तर खाक आहे हे जीवन? तर विना ज्ञानाने आपण ढोर मेहनत करत होतो. तर काय सांगतात? परमात्मा आपल्या लीलेप्रमाणे प्रत्येक युगात येतात आणि जसे की त्यांची लीला आहे परमात्म्याची, ते प्रिय आत्म्यांना भेटतात. त्यापैकी कोणाकोणाला या कलियुगात भेटले भगवान? आदरणीय धरमदास साहेबजींना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादूदास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजी गावचोडाणी, जिल्हा झज्जरवाले यांना, आदरणीय घिसादास साहेबजी गावखेकडा, उत्तर प्रदेशवाले यांना. तर गरीबदास साहेबजींना परमात्म्याने एक विशेष ज्ञान दिले, जसं की तुम्हाला काल रात्री सांगितले होते सत्संगात, की परमेश्वराने म्हटले होते, धर्मदास 12वा पंथ गरीबदास पंथ असेल आणि त्यात माझ्या महिम्याची वाणी पुन्हा प्रकट होईल. आणि त्या गरीबदासाचा पंथ जेव्हा चालेल त्याच पंथात पुढे जाऊन आम्ही येऊ. आणि केव्हा येऊ? जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपून गेलेली असतील तेव्हा आमचा महिमा परत विशेष विशाल रूपात विस्ताराने चालेल आणि तेव्हा पूर्ण विश्वाला पार करू आम्ही. तर गरीबदासजींनी परमात्म्याच्या विषयी माहिती मिळाल्यावर काय म्हटलंय? दे दी है बालम याणे नूम तो दे दी है बालम याणे नूम तो दे दी है बालम याणे नूमत दे दी है बालम याणे नू. जेव्हा ज्ञान मिळाले, परमात्म्याच्या संपर्कात येण्याने सचखंड पाहिला, भगवानांच्या बरोबर राहिले, गरीबदासजी वरचे सगळे लोक बघून आले. गरीबदास साहेबजी गावचोडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये शेतात गायी चारत होते. 10 वर्षांचे बालक होते. तेव्हा परमेश्वर त्यांच्या लीले अनुसार आले होते. दृढ भक्तांना, चांगल्या आत्म्यांना भेटतात, आपले ज्ञान ऐकवतात. त्यांना तिथे भेटले, मग सचखंडात घेऊन गेले, सगळे ब्रह्मांड दाखवले, ब्रह्मा विष्णू महेशांच्या स्थितीशी परिचित केले. आणि धर्मराज जो तिथला न्यायाधीश आहे, परमात्मा त्यांच्या दरबारात पोहोचले. तिथल्या न्यायाधीश धर्मराजाने आपली चेअर सोडली, आसन सोडून उभे राहिले हात जोडून. पुण्यात्म्यांनो, अध्यात्म मार्ग एक असा आहे की ज्यात लोक दिखावा करायची आवश्यकता नाही. जो समर्थ असेल त्याच्यासमोर समोरच्याला लगेच झटका लागेल की तो समजून जाईल की ही प्रबळ शक्ती आहे. तर एकदम हात जोडून उभे राहिले आणि कबीर साहेब असे उभे आहेत जसे मोठा अधिकारी छोट्या अधिकाऱ्याला रागवत आहेत. तर गरीबदासजींनी सांगितले की धर्मराज के दरबार में दे कबीर तलाक, मेरे भूले चूके हंस को तू पकड़िए मत कजाक. बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़, और तुम रे हंस न पकड़ो नहीं मन 2 लाख करोड. म्हणजे आपले सामर्थ्य, आपल्या सामर्थ्याचे प्रमाण दिले. ज्याच्यासमोर ब्रह्मा विष्णू महेश घाबरतात धर्मराजाच्या समोर, कारण की त्यांचे अकाउंट पण तोच ठेवतो.
तर अजून दृढ झाले. वरती सचखंड सतलोक जाऊन पाहिले, मग परत सोडले. गरीबदासजींना मृत मानून बालकाला चितेवर ठेवले होते कुळातल्या लोकांनी. तेव्हा परमात्म्याने वरचे सगळे ब्रह्मांड दाखवून परत आत्मा सोडला, तर ते जिवंत झाले. त्याच्यानंतर या अमृतवाणीचा वर्षाव करू लागले. तर ज्ञान मिळाले तर म्हणतात आत्मा रडत आहे, की हे परमात्मा, आम्हाला तर या मनासोबत बांधून टाकलं. हे अनाडी आहे, चांगल्या वस्तूला ग्रहण नाही करत. नकली कुठं आहे सांगा, तिथे पळत जाईल. आणि कोणी म्हटलं ये भजन कर, भक्ती कर, की म्हणतो टाईम नाही आहे. आणि त्याला कोणी हे म्हटलं की चल तिथे सर्कस आली आहे, चल बघू, चल बरोबर. कुठे संगीत स्पर्धा आहे, रात्री पण जाऊन उभा राहील तिथे. नाटक सिनेमात 3-3, 4-4 तास घालवेल. तर या मनाची सवय बकवास करण्याची आहे, कारण हा काळाचा एजंट आहे. हा शुभ नाही करू शकत, अशुभ करवून घेतो. तर आता आत्मा रडत आहे. जेव्हा ज्ञान मिळाले तर काय म्हणतात, कारण की मन याचे कंट्रोलर बनवले काळाने. आणि आता आत्मा काय म्हणत आहे, मैं तो दे दी है बालम याणे नू, मत दे दी है बालम याणे नू, मत दे दी, मत दे दी है बालम याणे नू, मत दे दी है बालम याणे नू. गीता और भागवत पढ़े नहीं बूझे शब्द ठिकाने नू. गीता और भागवत पढ़े नहीं बूझे शब्द ठिकाने नू. मन मथुरा दिल द्वारका नगरी, कहाँ फिरे बरसाने नू. मैं तो दे दी, मैं तो दे दी है बालम याणे नू, मैं तो दे दी है बालम याणे नू, मैं तो दे दी. जब फुरमान धनी का आवे, को राखे घर जाने नू. जब फुरमान धनी का आवे, को राखे घर जाने नू. जा सतगुरु का शरणा लीजे, जो मेटे जम तलबाने नू. जा सतगुरु का शरणा लीजे, जो मेटे जम तलबाने नू. मैं तो दे दी, मैं तो दे दी है बालम याणे नू, मैं तो दे दी है बालम याणे. उत्तर दक्षिण पूरब पश्चिम फिरदा दाणे दाणे नू. उत्तर दक्षिण पूरब पश्चिम फिरदा दाणे दाणे नू. सर्व कला सतगुरु साहेब की, हरि आए हरि आणे नू. सर्व कला सतगुरु साहेब की, हरि आए हरि आणे नू. मैं तो दे दी है बालम याणे नू, मैं तो दे दी है बालम याणे नू. जम किंकर का राज कठिन है, ये नहीं छोड़े राजा राणे नू. जम किंकर का राज कठिन है, नहीं छोड़े राजा राणे नू. या दुनिया दा जीवन झूठा, तुम भूल गए मर जाने नू. या दुनिया दा जीवन झूठा, तुम भूल गए मर जाने नू. मैं तो दे दी, मैं तो दे दी है बालम याणे नू. मैं तो दे दी है बालम याणे नू. शील संतोष विवेक विचारो, ये दूर करो जुल्माने नू. शील संतोष विवेक विचारो, दूर करो जुल्माने नू. ज्ञान दाराच ध्यान दी तुरिया, कोई जाने पान रसाने नू. मैं तो दे दी बालम याणे नू. मैं तो दे दी बालम याणे नू. महल कपाट सतगुरु ने खोले,
अमी महारस खाने नु महल कपाट सतगुरु ने खोले। अमी महारस खाने नु गरीब दास सुन भंवर उड़ावे। गगन मंडल रम जाने नु मैं तो दे दी याने नु मैं तो दे दी है बालम याने। आता काय सांगतात आदरणीय गरीबदास साहेबजी परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाला आपल्यासाठी कसे ऐकवत आहेत, कसे सांगितले त्यांनी. आत्मा म्हणत आहे, जेव्हा ज्ञान मिळाले तर गरीबदासजी म्हणतात, मैं तो दे दी बालम याने नु. याणा म्हणजे बालक, बालबुद्धीचा माणूस, अजाण, बिलकुल छोट्या बुद्धीचा. जसे बालकाची बुद्धी ज्या स्तराची असते, तर आमच्या ऋषी महर्षींची अशा स्तराची बुद्धी होती, कारण हे सगळे काळाच्या अधीन होते. तर काय सांगतात, गीता और भागवत पढ़े ना बुझे शब्द ठिकाने नु. गीता और भागवत पढ़े नहीं बुझे शब्द ठिकाने नु. मन मथुरा दिल द्वारका नगरी कहाँ फिरे बरसाने नु. आता काय सांगू इच्छितात की गीता खूप वाचली, गीतेचे मर्मज्ञ म्हणवतात, भागवताची कथा 7-7 दिवस ऐकवतात, त्या कथा सांगून मोक्ष होईल. गीता वाचून ऐकवल्यामुळे मोक्ष नाही होणार. त्याच्या आज जो मूळ मंत्र लिहिला आहे त्याची साधना करण्याने मोक्ष होईल. अब गीता और भागवत पढ़े ना बुझे शब्द ठिकाणे नु. म्हणजे जो योग्य मंत्र आहे गीता, श्रीमद भगवत गीतेमध्ये केवळ एक मंत्र आहे जो ब्रह्मसाधनेचा आहे. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, क्षरपुरुष हा काळ आहे, ज्योत निरंजन, 21 ब्रह्मांडांचा प्रभू, ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे, श्रीकृष्णजींच्या आत प्रवेश करून बोलत आहे. हा असेच उलटसुलट करत राहतो. हा म्हणतो 4थ्या अध्यायाच्या 5व्या व 9व्या श्लोकात म्हणतो, अर्जुन तुझे व माझे खूप जन्म होऊन गेले आहेत, हे तू नाही जाणत, मी जाणतो. आणि माझे जन्म व कर्म अलौकिक आहेत, अद्भुत आहेत. तर हा समोर नाही येत. याने शपथ घेतली आहे, प्रतिज्ञा केली आहे की मी कधीही कोणालाही माझ्या ओरिजिनल रूपात दर्शन देणार नाही. तर हा काय करतो, कोणात प्रवेश करून प्रेताप्रमाणे जे काय करायचे करवून घ्यायचे ते त्यांच्याद्वारे करवून घेतो आणि पाप त्यांच्या माथी मारतो. तर इथे काय म्हणत आहे तो, तर गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 म्हटलंय की माझे एक ओम अक्षर आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण आणि यप प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. माझा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. आणि जो या ओम नामाचा जप शेवटच्या श्वासापर्यंत, शरीर सोडेपर्यंत स्मरण करत सोडता नाही स्मरण करत जातो, तर ओमने मिळणारी परमगती म्हणजे ब्रह्मलोकाची प्राप्ती करू शकतो. गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 परत याने स्पष्ट केले आहे की त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या भक्तीचे मला ज्ञान नाहीये, परंतु सांकेतिक सांगतो तो 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. तर त्याला मिळवण्याचा हा 3 मंत्रांचा जप आहे. तर इथे गरीबदासजी समजावू इच्छितात, गीता और भागवत पढ़े ना बुझे शब्द ठिकाणे नु. ठिकाणे म्हणजे जो योग्य मंत्र आहे. तर गीतेचा पाठ करतात आणि पूर्णतः कंठस्थ करतात पूर्णच्या पूर्ण अध्याय, आणि जप करतात हरे कृष्ण 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 हरे हरे, राधे राधे श्याम मिला दे. काय गोष्ट झाली. मग गीता कशासाठी वाचत आहात तुम्ही, तर इथे परमात्मा म्हणत असायचे, मोती मुक्ता दर्शत नाही ये जग है सब अंदरे, दिखत केत नैन चश्म इनका फिरा मोतिया बंदरे. कोणाला मोतीबिंदूचा आजार झालाय डोळ्यात, डोळा छान स्वच्छ दिसतो, जसे त्याला खूप छान दिसत असेल, पण त्याला दिसत काही नाही आहे. तर असेच विद्वान होते, संस्कृतचे सगळ्या ग्रंथांना कंठस्थ पाठ करून ठेवत असत, परंतु त्यात लिहिलं काय आहे, त्यात मार्गदर्शन काय आहे, त्यांना कख पण माहीत नव्हते. म्हणून परमात्म्याने म्हटले आहे की दिखत के तन्नैन चश्म दिख विद्वान इनका फिरा मोतिया बंदरे.
गीतेमध्ये काय लिहिलं आहे की ओम नामाचा जप कर आणि काही नाही बकवास सोडून दे. 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात गीताजीमध्ये म्हटलं आहे की भूत पूजणारा भूत बनेल आणि पितर पूजणारा पितरांना प्राप्त होईल, पितर बनेल. देवतांना पूजणारा देवतांच्या लोकामध्ये जाईल, त्यांचा सेवक बनून राहील आणि माझा पुजारी मला प्राप्त होईल. आणि त्या परमात्म्याची भक्ती कोणी संत सांगेल 4व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलंय. तर हे श्राद्ध पण मना करून ठेवलंय. भूतपूजा हे श्राद्ध पूजा आहे, पितरपूजा आहे. आणि आपले देवता आपले गुरु हेच करून घेत आहेत आपल्याकडून. सगळ्या भूतांची पूजा करून घेऊन भूत बनवले. आता परमात्म्याने सूक्ष्म वेदात सांगितलं आहे की राम रमे सो राम है, देव रमे सो देव, और भूत रमे सो भूत है, सुनो सकल सुरभेव. आणि यांनी आपल्याला हीच साधना सांगून आपल्या पूर्वजांना मातीत मिळवले. आता काय सांगू इच्छितात की गीता और भागवत पढ़े न बुद्ध शब्द ठिकाणे नु, और मन मथुरा दिल द्वारका नगरी कहा फिरे बरसाणे नु. बघा काय ढेकळं वाहून घेतली आहेत आपल्याकडून. काय म्हणतात, मथुरेला कशासाठी जातात की भगवान श्रीकृष्णाच्या इथे धूळ, पायांची धूळ इथे पडलेली होती आणि तिथे जाण्याने मोक्ष होईल. गोवर्धन पर्वताला भगवानाने उचलले होते, त्याची परिक्रमा करा, गिरिराजची मोक्ष होईल. भल्या माणसांनो, आधी हा तर विचार करा की गोवर्धन गिरिराजला कशासाठी उचललं होतं श्रीकृष्णजींनी. ते श्रीकृष्णजींनी म्हटलं होतं की या देवतांची पूजा सोडून द्या, एका भगवानाची भक्ती करा जसे श्रीकृष्णजींना ज्ञान होते. आणि मग इवन देवतांचे राजा इंद्र यांची पण भक्ती बंद करून टाकली. त्याने पूजन करायचे ते बंद केले. इंद्राला राग आला, ब्रजला बुडवू इच्छिले. तेव्हा परमात्म्याला आठवून, कारण की रामकृष्ण सद्गुरू शहजादे कबीर भगवानाची मुले आहेत, ही पण आणि आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहेत, मोठे भक्तियुक्त होते, म्हणून तर त्या पदाला प्राप्त केलंय. तर परमात्मा यांची पण मदत करतो जेव्हा हे हृदयापासून हाका मारतात. परमात्म्याला हेच हवं आहे की ही जी अन्य उपासना आहे ती दूर होवो. तर श्रीकृष्णजींनी याकरता गिरिराज उचलला होता की अन्य उपासना, देवी देवतांची भक्ती बंद करा. आणि हे आपले गुरु हे परत तेच करू लागले जे श्रीकृष्णजी मना करत होते. खा के त्यांना ज्ञान. आता श्रीकृष्णजी त्या मथुरेला सोडून द्वारकेला गेले होते. जर तीच पवित्र धरती असती आणि तिथूनच मोक्ष झाला असता तर ते द्वारकेला का गेले. तर गरीबदास सूक्ष्म वेदात म्हटले आहे की भूमि भरोसा डूब है और कल्पत है त्यों देव. या भूमीच्या आधारे जे तुम्ही मानून बसला आहात की मथुरेला जाण्याने आणि जीवाचं कल्याण होईल किंवा काशीमध्ये मोक्ष प्राप्त होईल, ही चूक आहे तुमची. काय सांगू इच्छितात के मुक्ति खेत मथुरापुरी, वहाँ कीन्या कृष्ण कलोल, और कंस केसी चाणोर से वहाँ फिरते डामाडोल. कर्म प्रधान आहे. जसे कर्म कराल, भले मथुरेत कराल किंवा काशीत कराल, कर्माचे फळ मिळेल. धरती काही लाभ नाही देणार. काय संदेश काय दिला आहे या वाक्यामध्ये, अमृतवाणीमध्ये, की जर तुम्ही मथुरेला मोक्ष क्षेत्र मानता आणि कशासाठी की तिथे श्रीकृष्णाची क्रीडा करत होते, हिंडत फिरत होते, रास करत होते, त्याच मथुरेत कंस होता, केशी आणि चाणूर यांच्यासारख्यांचा वध केला, त्यांना मातीत मिळवलं, त्यांना नरकात स्थान मिळालं. त्यांनी कर्म चुकीचे केले तर चांगले कर्म कुठेही बसून करा, सद्भक्ती करा, त्यानेच लाभ होईल. आणि मग काय फुकटची ओझी वाहून घेतली आहेत की बरसाण्यामध्ये जाऊ. बरसाण्याला नाही गेलं तर अर्धवट भक्ती राहून जाईल तिथली. का? कारण की राधाजी बरसाण्याची मुलगी होती आणि श्रीकृष्णजींची प्रेमिका होती. आता तिथले लोक, जे बरसाण्याचे लोक इतके भ्रमित आहेत, ते काय म्हणतात, एकमेकांना रामराम पण नाही म्हणत. ते काय म्हणतात, जसे सकाळी सकाळी किंवा कधीही भेटतात आपापसात रामराम म्हणतात, कोणी सतसाहेब म्हणतात, तर ते म्हणतात राधे राधे. तर समोरचा म्हणेल हां बाबा राधे राधे. ते राम पण विसरले, राधे आणि त्या गावातल्या मुलीची पूजा करू लागले. बघा काय फुकटची ओझी वाहून घेतली. राधे राधे श्याम मिला दे. ते बरसाणामध्ये शिफारस करून घ्यायला जातात राधेची की कृष्ण भेटू दे. कृष्णाला भेटून काय मोठे साध्य होणार आहे.
आहात तुम्ही जन्ममृत्यूमध्येच. तर पुण्यात्म्यांनो, या काळाच्या दूतांनी 9 मण सुताचा गुंता करून ठेवलाय अज्ञानाने, आणि या दासाची ड्युटी लावली परमात्म्याने खरे सांगायची. एका वेळेस तर सर्वांना दुःख होते, परंतु नंतर खूप आनंद होतो. पुण्यात्म्यांनो, हे अन्य जितके पण ऋषी महर्षी तुम्ही बघता, संत, हे त्याच गोष्टी सांगतात, तेच ज्ञान सांगतात जे जनतेला स्वीकार्य आहे. जसे तुम्ही खूपशा संतांबद्दल ऐकता, आसारामजी सारखे काय म्हणतात, 7-8 मंत्र सांगतात, जो तुम्हाला चांगला वाटेल तो निवडा. तो काय गुरु आहे? कमालीची गोष्ट करतात. जसे डॉक्टरकडे कोणी रुग्ण जातो आणि त्याच्यापुढे जर 7-8 प्रकारच्या कॅप्सूल्स ठेवल्या की घे, तुला जे आवडेल ते घे, आजार बरा होईल. खाक डॉक्टर येतो. डॉक्टर तर हे सांगेल की ही टॅबलेट आहे, यावेळी घ्यायची आहे आणि ही त्याची पथ्य आहेत, हे असे असे, तर तो डॉक्टर असतो. तर अशा प्रकारे आपल्या धर्मगुरूंनी आपल्या या भक्ती मार्गाचा सत्यानाश केला. आता पुण्यात्म्यांनो, जसं एक आमच्या इथे पण एक वृद्ध आहे, 60 वर्षांचा होता. सन 2000ची गोष्ट आहे. आम्ही यात्रेला गेलो होतो परमात्म्याची ती मघर बघण्यासाठी मुलांना, कारण त्यावेळी थोडेच शिष्य होते, त्यांना दाखवून काशीमध्ये तो लहरतारा तलाव दाखवला. त्यांना हे दृढ झाले. मग त्यांनी लाखोंना दृढ केले की खरोखरच आम्ही बघून आलो आहोत, बाकी तिथे जाणे हे मोक्ष नाही, परंतु आपले तीर्थस्थळ, आपला विश्वास दृढ करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर रस्त्यात ॲक्सिडेंट झाला कोणत्या कारणाने. ज्या बसमध्ये तो म्हातारा बसला होता त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. इथे कोणत्या डॉक्टरला दाखवले, इथे जुन्या आश्रमात राहत होता. त्याला काय केले, जसे डॉक्टरला सांगितले आम्ही की बाबा तिथे याला पट्टी लावली होती, डॉक्टरने कंपाऊंडरला पाठवलं आणि तो म्हातारा जाताच, कारण की जखम होती, त्यावरची पट्टी काढून आणि त्यात जी जखम झाली होती त्याला जरासा जरी हात लावला तर तो ओरडायचा, मेलो मेलो मेलो. तर कंपाऊंडर काय करायचा, त्याच्यावर थोडंसं औषध शिंपडून लावायचा आणि पट्टी बांधायचा आणि रोजचे 20 रुपये घ्यायचा. 5-7 त्याचे असतील, 2-4 अजून 5-10 डॉक्टरचे असतील त्यातले. तर 1 महिना झाला, वेदना जशाच्या तशा, ओरडायचा म्हातारा. तर एक असेच कोणी आमच्या इथे सेवक राहत होता, त्याचा एक मित्र डॉक्टर होता, तो त्याच्याकडे गेला. त्याने आधी पण पाहिलं होतं की म्हाताऱ्याला इजा झाली आहे, म्हटलं की होय फ्रॅक्चर झालं आहे. त्या दिवशी 1 आठवडा 10 दिवसांनंतर त्याने परत विचारलं, काय म्हातारा ठीक झाला? तर त्या भक्ताने सांगितलं की ठीक अजून झाला नाही आहे. तर त्याने म्हटलं चल मी बघतो. त्याने जाऊन पाहिलं, ती पट्टी काढली, त्यात पू भरलेला आणि इतका मोठा सुजलेला. तर त्याने म्हटलं याने तर सत्यानाश केला बाबा, कोण आहे असा डॉक्टर, हे तर पू बाहेर काढल्यानंतरच होईल. तो मोटरसायकलवरून आपल्या स्कूटरवरून त्याच्या घरी गेला, तिथून सगळे ट्रीटमेंटचे सामान घेऊन आला आणि ती पट्टी फाडून आणि त्याचा पू काढला. म्हातारा रडला वाईट प्रकारे, हाय मी मेलो, हाय मी मेलो. तो म्हणू लागला, बाबाजी थोडा वेळ दुखेल मग ठीक होईल, ही वेदना 5 मिनिटाची आहे, मग पूर्ण आराम मिळेल, नाहीतर पाय कापला गेला असता तुझा. असा जुलूम केला या नालायकाने. तर पुण्यात्म्यांनो, त्याने साफ करून औषध लावलं, पेन किलर औषध गोळी दिली. 3ऱ्या दिवशी जखम भरली म्हाताऱ्याची आणि 1 आठवड्यात पूर्णतः चालू लागला, ठीक झाला. तर हे जे निम हकीम आहेत, ते जे म्हणतात की समाज नाराज होईल, श्राद्धाला मना करत आहे, देवदेवतांच्या पूजेला मना करत आहे, सगळे विरोधी होतील, जरूर होऊ दे, हे ते जे आहेत निम हकीम, हे फक्त हा विचार करतात की हे नाराज नाही झाले पाहिजेत, भलेही त्यांचा नाश होवो. आणि दास आहे सर्जन, 1 वेळा वेदना होईल परंतु सदाचे सुख होईल पूर्ण मानव समाजाला, आणि याला करूनच दाखवणार. तर इथे काय सांगू पाहतात परमात्मा की मन मथुरा दल द्वारका नगरी का फिरता बरसाणेनु. या मनाने आणि मन साफ करून भक्ती कर, खऱ्या परमात्म्याची सत्साधना कर, कुठे बरसाण्यामध्ये भटकत आहे. मग काय सांगतात,
की जब फरमान धनी का आवे को राखे घर जाने नू जा सतगुरु का शरणा लीजे जो मेटे जम तलबाने नू मैं तो दे दी है बाल महियाने नू मैं तो दे दी है बाल महियाने। आता काय सांगितले आहे गरीबदास साहेबजींनी की ज्यावेळी तुमच्या प्रारब्धामध्ये तुमच्या नशिबानुसार जेव्हा तुमचा मृत्यू असेल आणि यमाचे दूत तुम्हाला घ्यायला येतील तर कोणी नाही थांबवू शकत त्यांना। मासा घटे ना तेल बधे विदना लिखे जो लेख। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत। नमस्कार सतसाहेब। आपलं नाव? मधुरा पुसतकर। आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र। आपण काय करत आहात? मी BA फायनल इयरला आहे आणि UPSCची ॲस्पिरंट आहे। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 1 जानेवारी 2016। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? अशी विशेष कुठली भक्ती नव्हती करत, पण गणपती आणि कृष्ण भगवानमध्ये जास्ती आस्था होती। सिद्धिविनायक जात होतो वर्षातनं एकदा आणि तिरुपती बालाजीला जात होतो आणि आई बाबा शंकराची पूजा करत होते आणि त्याचा अभिषेक करत होते। विशेष कुठली अशी भक्ती मी नव्हती करत। संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझ्या आईनी टीव्हीवरती संत रामपालजीचं सत्संग बघितलं होतं, तर तिला ज्ञान झालं होतं, तर ती म्हणे की आपण हे घ्यायला पाहिजे। तर मी आईच्या हो मिळवली आणि म्हटलं की आई करते तर आपण पण करायला पाहिजे। विशेष असं काही ज्ञान समजून मी संत रामपालजीची गुरुदीक्षा नव्हती घेतली। जसं तुम्ही सांगत आहात की केवळ आपल्या आईच्या आग्रहास्तव आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, परंतु मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा हा मार्ग स्वीकारला त्यानंतर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल काही माहिती कळाली का, किंवा आपण फक्त एक आईच्या म्हणण्यावरूनच आजसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती करत आहात? नाही, असं होऊ नाही शकत की जो संत रामपालजीच्या असं जुळला आणि त्यानंतर सत्संग ऐकलं तर त्यानंतर असं वाटलं की संत रामपालजी इतकं संघर्ष करते आहे आणि जे म्हणजे सत्संगातून हे कळलं की आपण इतके वर्षापासून भक्ती करतो, आपले इतकी पिढी भक्ती करत आहे, पण त्याचा काही लाभ नाही। जर आपण सही भक्ती केली असती, जे बरोबर भक्ती आहे ते केली असती, तर आज जो मानव आज ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत नसता राहिला। तर हे कळलं की आपली कुठे चूक होत आहे आणि संत रामपालजीचं जे समाजाला इतकं मोठं म्हणजे मार्गदर्शन आहे त्याच्यावरनं असं कळलं की संत रामपालजी इतकं मोठं काम करते आहे, म्हणजे समाजासाठी इतकं मोठं काम करते आहे। तर त्यावरनं असं हे जाणवलं की म्हणजे आपण म्हणतो की सर्व धर्म समभाव म्हणतो, म्हणजे एक देव आहे म्हणतो, पण ते आपल्याला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही की तो एक देव कोण। तर हे संत रामपालजीच एकमात्र असे संत आहे ज्यांनी सांगितलं, जे सर्व धर्मग्रंथात सांगितलं की कोण तो परमात्मा आहे आणि सर्वात एकच परमात्मा आहे हे सिद्ध केलं, म्हणून ते गोष्ट जास्त मला अट्रॅक्ट केली। आजच्या घडीला जर आपण बघितलं तर आपण एक युवा आहात, त्याचप्रमाणे आपण कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहात आणि आजचा जो युवा समाज आहे हा मुख्यतः भक्तिमार्गापासून वंचित आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा भक्तिमार्गात रस नाही आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण भक्तिमार्गात आज संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली। हे जरा आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे। तर संत रामपालजी महाराज असं काय ज्ञान देत आहेत की आपण जी काही ट्रेंड आहे ती सोडून आज आपण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आहात? कारण संत रामपालजीचं जे ज्ञान आहे ते पहिले की शास्त्र प्रमाणित आहे आणि दुसरी गोष्ट की आपल्याला जे मानसिक लाभ होत आहे, शारीरिक लाभ होत आहे, आर्थिक लाभ होत आहे। तर जसं तुम्ही सांगितलं की युथ जे आहे आता आजकाल जे दाखवेगिरीचं याच्यात आहे, त्यात
जास्ती उलझलेले आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण ते गोष्ट करायला पाहिजे ज्याच्यात आपल्याला म्हणजे आपल्या मनस्थिती आणि जे आपलं म्हणजे शांती भेटो असं करायला पाहिजे. तर आजकाल किती युवा आहेत ते आपलं पूर्ण आयुष्य त्यातच घालवतात, पण शेवटी म्हणजे त्याचं काही आउटकम नाही आहेत. तर मग आपण असं काही जेव्हा आपण भक्ती करतो तर कशासाठी करतो हे आपण म्हणजे आपण लाभ भेटलं पाहिजे या गोष्टीसाठी करतो. तर तसंच जसं हे लोक सर्व वेगळे वेगळे वस्तू करतात पण त्यामधनं काही आउटपुटच नाही आहे, तर मग त्या भक्तीला किंवा जेही ते ज्याच्यात आउटपुटच नाही कुठल्या गोष्टीत तर त्या करण्यात अर्थ काय. तर सर्व असे म्हणतात की इतक्या लहानपणापासनं तू का बरं भक्ती करते. तर कारण इथे क्षणोक्षणाचं आपल्याला काहीच हे नाही आहे की समोरच्या पुढच्या क्षणाला काय होईल हे आपल्याला त्या गोष्टीचं म्हणजे हेच नाही की समोर काय होऊ शकते हे सांगूच नाही शकत आपण. म्हणून लहानपणापासून भक्ती करणं हे गरजेचं आहे. आणि हे काय जे आजकाल फॅशन किंवा ट्रेंड चाललाय हे 2 दिवसासाठी आहे आणि म्हणजे आपण त्यात म्हणजे हेच नाही हो सुखीच नाही हो तर मग ते करण्यात अर्थ काय. वास्तविक जर आज बघायला गेलं तर माणसाला हा जन्म एकदाच मिळतो आणि असं सर्व आज युवा पिढी आज सांगत आहेत की जो काही जन्म आपल्याला मिळालेला आहे त्यामधून आपण जास्तीत जास्त एन्जॉय केला पाहिजे, त्याचा पूर्णपणे आपण लाभ घेतला पाहिजे. जे काय आज दुनियेमध्ये घडत आहेत, ज्याप्रमाणे आज इंटरनेटचा जमाना आहे, मूव्हीज आहेत, बॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे, मॉलिवूड आहे आणि बरेचसे असे जे काही आज मनोरंजनाचे साधन आहेत त्या साधनामध्ये युवा आपल्याला व्यस्त ठेवतो आणि त्यातनं जास्तीत जास्त आनंद मिळेल अशा गोष्टी तो आज करू पाहत आहेत. त्याचप्रमाणे जो युवा आहे हा पार्ट्या करतो, व्हिडिओ गेम खेळतो, त्याचप्रमाणे जे नको हवे त्या गोष्टी तो करतो आणि त्यातून तो आनंद आपला साजरा करतो. वेगवेगळे सण साजरा करतो, वेगवेगळे उत्सव साजरा करतो, बड्डे सेलिब्रेशन करतात आणि जास्तीत जास्त आनंद कसा मिळेल त्यामुळे तो आज त्या गोष्टीचा आनंद घेऊन आपलं जीवन व्यतीत करतो. तर त्याविरुद्ध आपले विचार काय सांगाल. जे हे म्हणतात की बर्थडे सेलिब्रेट करायला पाहिजे, पार्टी करायला पाहिजे किंवा मूव्ही बघायला पाहिजे किंवा व्हिडिओ गेम्स खेळायला पाहिजे, हे जेही आहे टेम्पररी आहे. आणि जर हे आपण एक म्हणजे दुसऱ्याकडे जायसाठी एक डायव्हर्जन म्हणून आहे. आपल्याला काही मानसिक शांती नव्हती मिळत म्हणून आपण छोट्या मोठ्या ह्याच्यामधनं कसं आपण सुख किंवा आनंद घ्यायचा म्हणून हे सर्व जे गोष्टी आहे हे कालाने बनवले आहे ताकी आपण जे सद्भक्ती आहे त्याच्यापेक्षा दूर राहू. तर हे आपल्याला समजायला पाहिजे की काय काय बरोबर आणि काय नाही. जेव्हा आपण पहिले पण इतके युग गेले किंवा इतके पिढी गेले तेव्हा हे गरजेचं नव्हतं, आता का बरं हे करते हे याच्यासाठी कारण कलियुगमध्ये मोक्षाचा मार्ग चालतो आणि ते नाही झालं पाहिजे म्हणून कालाने हे ते आता बनवलं आणि आपण त्यात गुरफटून राहू तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती नाही होईल. म्हणून संत रामपालजी हे मर्यादा सांगतात की आपण ह्याच्यात नाही म्हणजे उलझलं पाहिजे म्हणून संत रामपालजीने हे मर्यादा दिली आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी खऱ्या अर्थाने सद्भक्ती सांगितली आहे आणि मानव जन्माचा जो उद्देश आहे, मूळ उद्देश तो सांगितला आहे. आणि जो आजचा समाज जो टेम्पररी सुख पाहत आहेत त्या सुखाकडे न बघता आपण आध्यात्मिक जे सुख आहे, जे परमानंद आहे त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आणि म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आहात. तर या मार्गात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण काही म्हणू शकाल का की आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झाली किंवा आपल्याला जो परमानंद आहे तो मिळाला आहे किंवा कुठल्या स्वरूपात आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा स्वरूपात आपल्याला कुठल्या प्रकारची संतुष्टी या साधनेतनं मिळाली आहे का. हो, जसं आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीची आपण भक्ती याच्यासाठी करतो की आपल्याला त्याच्यातनं सुख व्हा. तर सर्वात मोठं हे सुख मिळाला की मोक्षाचा मार्ग मिळाला. जीवन कसं व्यतीत करायचं त्या गोष्टीत परमात्माने सांगितल्या की कसं एका म्हणजे मनुष्याने राहायला पाहिजे, कसं आपलं जीवन त्यांनी तारायला पाहिजे. संत रामपालजी आणि मोक्षाचं मार्ग चालू केला आहे, हे सर्वात मोठं मला लाभ झाला. दुसरं लाभ हे झालं की एकदा आम्ही कुठनं तरी येत होतो आणि म्हणजे सेवा करूनच येत होतो. सोबत माझी आई, मी आणि मागे 5 भगत होते
आणि रात्रीचा वेळ होता, म्हणजे 8-9 झाले असेल जेमतेम. तर आम्ही की नाही एक हायवे न घेता शॉर्टकटनी जात होतो. तर तिथे पूल होता. तर पूल काय म्हणते थोडा तुटलासा होता. तर आई त्याच्या 2-3 महिना पहिले त्या पूलवरनं गेली आहे, तर म्हणे गाडी निघून जाईल. तर आम्ही गाडी टाकली आणि गाडी म्हणजे तो पूल असा तुटला होता की जो लेफ्ट साईडचा जो चक्का होता तो त्यात जाऊन अडकला. तर मग मी म्हटलं आवाज झाला. मग मी काहीच नाही, ना ब्रेक दाबला ना हँड ब्रेक हे केलं. पण परमात्माची इतकी रजा की ते ऑटोमॅटिकली गाडी थांबली आणि सर्व भगत त्याच्यातनं उतरले. कोणाला काही एक प्रतिशत खरोच पण नाही आली आणि काय म्हणतात गाडीला सुद्धा काही नाही झालं. मग नंतर आम्ही निघाल्याच्या नंतर जितकेही तिथले जगतवाले होते ते म्हणे की असं कसं शक्य आहे की तुम्ही सर्व याच्यातनं न काही होता तुम्हाला तुम्ही कसे निघाले. तर त्या दिवशी असं वाटलं की नाही, संत रामपालजीच्या जर सानिध्यात आज नसतो राहिलो तर आज इथे आपलं जीवन संपलं असतं. दुसरं लाभ हे झालं की माझ्या बाबांना प्रेतबाधा होती. तर संत रामपालजीच्या दयाने प्रेतबाधासुद्धा परमात्माने त्या गोष्टीचंही निवारण केलं. दुसरं, माझे पप्पा खूप ड्रिंक करायचे आणि माझे पप्पा बिल्डर आहे, तर त्याच्यामुळे ते जो पूर्ण सराउंडिंग होता तर त्याच्यात ते नेहमी त्यांना असं कॅज्युअल वाटायचं की आपण म्हणजे पार्टी करणं हे तर नॉर्मल आहे बा. पण त्याचा आमच्या घरी खूप म्हणजे त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा. आले की भांडणं व्हायचे, सर्व आपल्या आपल्या रूममध्ये राहायचे, कोणी एकामेकांशी बोलायचं नाही, खूप शांत हे राहायचं. आणि कधी कधी जेव्हा पप्पा नाही जायचे तर आम्ही एकदम खुलून म्हणजे सर्व मिळून राहायचं. तर मी विचार करायचे की का बरं असं नेहमी का बरं नाही राहू शकत. तर संत रामपालजीने त्याही गोष्टीवर दया केली. पप्पाचं जे ड्रिंक होती किंवा सिगरेट पित होते किंवा खरा खात होते तेही संत रामपालजीने निवारण केलं. आणि आता आम्ही 4ही जण सोबत मिळून भक्ती करतो, सेवा करतो, सत्संगमध्ये जातो आणि परमात्माने खूप दयाकडी केली. मिळून आम्ही आमचे जेही फॅमिली हे आहे ते रोज ते रुटीनचे आम्ही गोष्टी करतो. जसं की आपण सांगत आहात की आपले जे वडील आहेत त्यांना व्यसन होतं, ते दारूचं व्यसन करत होते, त्याचप्रमाणे जे काही गुटखा आहे, खर्रा आहे, त्याचं सुद्धा ते सेवन करत होते. तुम्हाला हे विचारायचे प्रामुख्याने केवळ संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यामुळे त्यांचं हे जे व्यसन आहे पूर्णपणे सुटलं, हे कसं काय शक्य आहे? हे बरोबर म्हटलं तुम्ही की कसं लोकांना यावर म्हणजे हे खरं आहे हे कसं म्हणजे कसं मानेल ह्या गोष्टीला. पण मी सांगते माझ्या पप्पांनी खूप प्रयत्न केले. शनी भगवानचं त्यांनी संकल्पसुद्धा केलं होतं. इवन हनुमानजीचंही त्यांनी संकल्प केलं होतं की मी इतकं इतकं वर्ष हे नाही करेल, पण 2-3 दिवस करायचे, म्हणजे त्याचं पालन करायचं आणि मग त्यानंतर परत तुटायचं. त्यांनी इतकं प्रयत्न केलं, खूप प्रयत्न केलं, पण त्यांचं नव्हतं सुटत. आणि मग ते म्हणे की आता या जगावर कुठलंच काही हे नाही आहे जे माझी दारू सोडू शकते. तर मग जेव्हा नामदान घेतलं त्यानंतर पप्पाचं ऑटोमॅटिकली हे सोडलं. तर तो डिफरन्स आम्ही बघितला की पहिले किती म्हणजे हे व्यसनाचे अधीन होते आणि आता किती आहे. तर म्हणजे आता म्हणजे त्यांना अजिबात म्हणजे अल्कोहोलचं हे सुद्धा स्मेल सहन सुद्धा नाही होत. तर इतका मोठा डिफरन्स संत रामपालजी महाराजमुळेच आला. तुम्ही यापूर्वी असा उल्लेख केला होता की आपले जे वडील आहेत त्यांना भूत प्रेत बाधा होती. तर ह्या परिस्थितीमध्ये ह्या ज्या समस्येमध्ये आपल्या वडिलांना असा काय त्रास होत होता की आपण सांगू शकाल की ती एक भूत प्रेत बाधा होती? कारण आज जो समाज आहे हा शिक्षित आहेत आणि भूत प्रेत बाधा या विषयावर, या गोष्टीवर कोणाचाच आज विश्वास पटणार नाही. आणि आपण असं का सांगू शकाल की त्यांना खरंच अर्थाने भूतबाधा होती? माझाही या गोष्टीवर विश्वास नव्हता की बाधा काही असते बा. पण संत रामपालजीच्या शरणात आल्याच्या नंतर संत रामपालजीने हे सांगितलं की असं असते आणि आम्हाला डिफरन्स कळालं. कारण जेव्हा पौर्णिमा यायची ते वेगळे वागायचे आणि जेव्हा नॉर्मल दिवस राहायचं तेव्हा ते वेगळे वागायचे. म्हणजे जेव्हा सण त्योहार असायचं तर ते खूप चिडचिड राहायचे आणि म्हणजे कुठल्याच गोष्टीला ते एक्सेप्ट नाही करायचे की असं झालं बा म्हणून. आणि मग जेव्हा कुठला सण त्योहार नाही राहायचा किंवा पौर्णिमा नाही राहायची तर ते इतक्या चांगल्याने म्हणजे जे आम्हाला पाहिजे असतं तेव्हा आम्हाला फिरायला न्यायचे सोबत गाडीत. तर आम्ही म्हणू इतका डिफरन्स का बरं? तर हे संत रामपालजीच्या शरणात आल्याच्या नंतर आम्हाला माहिती झालं की त्यांना प्रेतबाधा होती. म्हणून हे अशामुळे हे 2 डिफरन्स किंवा 2 रूप त्यांचे पाहायला मिळत होते. तर आता जेव्हा संत रामपालजीच्या याच्यात सानिध्यात आलो तर त्यावरून कळलं की हे का बरं होत होतं. आणि आता परमात्माची इतकी दया आहे की सण असो, पौर्णिमा असो, कुठलंही काही असो, जे
म्हणजे प्रेतबाधा दूर झाली, त्यामुळे कुठलंच काही हे नाही आहे. आम्ही मिळून सर्व सत्संगात जातो, सर्व मिळून खुशीने राहतो. या व्यतिरिक्त आपल्याला किंवा आपल्या परिवाराला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे काय काय चमत्कार किंवा काय काय अनुभव आपल्याला अनुभवायला मिळालेत? संत रामपालजीची खूप दया राहिली आहे. आर्थिक फायनान्शियलीही परमात्माने खूप दया केली आहे. करोना काळाच्या अगोदर बाबांनी प्लॉट घेतला होता, म्हणजे लेआउट घेतलं होतं आणि त्याला सँक्शन करून प्लॉटमध्ये म्हणजे सेल करायचं होतं. पण लॉकडाऊन असल्यामुळे सर्व म्हणजे चिंतित होऊन गेले होते की आता कसं बा, म्हणजे फक्त घेतलं आणि आता सेल करायचं बा, तर लॉकडाऊन लागलं, तर आता कसं करायचं, सर्व असे चिंतित झाले होते. पण आईचं आणि माझंही असं म्हणणं होतं की ठीक आहे, जे होईल ते होईल, परमात्माच्या दयाने जसंही परमात्माची रहम राहील तसं होईल बा. आणि मग बाबा म्हणे की आता काय करायचं, तर आम्ही काहीच नाही केलं, फक्त जे आपलं सोशल मीडियावर थोडंसं जे स्टेटस असते ते अपलोड केलं आणि फोन करून हे केलं. तर परमात्माची दयाने लॉकडाऊनमध्ये तो पूर्ण जे लेआउट आहे तो पूर्ण लॉकडाऊनमध्येच काय म्हणते सेल होऊन गेला आणि तेही फक्त फोनवर झालं. ते परमात्माची खूप मोठी दया राहिली आहे. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला शारीरिक, मानसिक, आर्थिक या सर्व स्वरूपात लाभ प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला. तर आपल्या या अनुभवातून, आपल्या या साधनेतून आपण भक्त समुदायाला काय संदेश द्याल? संदेश तर नाही, मी विनंती करते की 84 लाख योनीनंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. तो कशासाठी मिळतो? मोक्षासाठी मिळतो. म्हणून तत्वदर्शी संत म्हणजे पूर्ण संताकडनं किंवा पूर्ण गुरुपासनं नामदीक्षा घेऊन आपण भक्ती केली पाहिजे, हेच मी निवारण म्हणजे रिक्वेस्ट करते. जसं की आपण आज साधकांना रिक्वेस्ट करत आहात की पूर्ण संतांकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर ह्या भावनेतनं एखाद्याला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजीचे अनेक चॅनलवर सत्संग येते आणि त्याच्या खाली पट्टीसुद्धा चालते. त्यावर तुम्ही फोन कॉल करून जवळच्या नामदान सेंटरचा ॲड्रेस घेऊन तिथे नामदान घेऊ शकता. आणि सोशल मीडियावर पण भरपूर जसं ट्विटर झालं किंवा इंस्टाग्राम झालं किंवा फेसबुक झालं, यावर सुद्धा संत रामपालजीचे पेज आहे, त्यावर तुम्ही जाऊन नंबर हे करून नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आज समाजावर एक दया केलेली आहे आणि सोशल मीडिया हा एक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आज मीडिया उभारलेला आहे आणि त्याद्वारे संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे जगभरात आज प्रसिद्ध होत आहेत. जसे की आपण सांगत आहात की इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, त्याचप्रमाणे यूट्यूब आहे आणि जे काही टी व्ही चॅनल आहे त्या बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज प्रसारित होत असतात आणि त्या सत्संगादरम्यान प्रसारित होत असताना काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी थोड्याशा वेळात आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला प्रामुख्याने हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? आपण जेव्हा नामदान सेंटरवर जातो आणि नामदान घेतो तर तिथे कुठल्याच म्हणजे निःशुल्क असते, फ्री ऑफ कॉस्ट असते. आपल्याला तिथे एक पैसाही खर्च नाही करावा लागत. उलट जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा जे सामग्री ते देतात ते फ्री ऑफ कॉस्ट असते. तर जे आपण नामदान घेतो ते फ्री ऑफ कॉस्ट होते आणि आपण जवळच्या नामदान केंद्रावर जाऊन नामदीक्षा घ्यावी. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.com
ORG वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.